आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंतच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते. आषाढी एकादशी पासून देव क्षीरसागरात निद्रा करतात, म्हणजेच झोप घेतात. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं व प्रबोधिनी एकादशीला देव जागे होतात. या काळात असुर प्रबल होतात. म्हणूनच धर्मशास्त्रात या काळात अनेक धार्मिक व्रतांचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात याच काळात पर्जन्यवृष्टी होते आणि सर्वदूर पाऊस पडत असल्याने रोगराई वाढीस लागलेली असते. या रोगराई रूपी असुरावर मात करण्यासाठीच या चातुर्मासात अनेक पथ्ये जणू व्रतारूपी सांगितलेले आहेत. निसर्गात पर्जन्य वाढीस लागलेले असल्याने मानवाच्या शरीराची पचनशक्ती कमी झालेली असते. म्हणूनच उपोषण, एकभुक्त, एकनक्त, एकान्न असे अनेक उपवासाचे प्रकार चातुर्मासात करताना आपण पाहतो. थोडक्यात चातुर्मासात जे असुर प्रबल झालेले धर्मशास्त्रात म्हटले जाते त्याचा अर्थ या ठिकाणी अनारोग्य असा घ्यावयास हरकत नाही. आपल्या धर्मशास्त्रात सर्वच गोष्टी आरोग्य व हित यासाठीच सांगितलेल्या आहेत.